या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही कशा पद्धतीनं तुमचे जे माझी लाडकी बहीण योजनेचं जे फॉर्म आहे त्याची स्थिती म्हणजे स्टेटस कसे चेक करणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा आणि जर तुम्ही व्हिडिओला आणखी लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका. तर बघा मित्रो, खूप साऱ्या लोकांना नारी त्यांच्या मोबाईलमध्ये नारी शक्ती दूत ॲपमध्ये काही या प्रकारचे ऑप्शन जे इरर्स येत आहे, त्यांचं जे स्टेटस आहे इन पेंडिंग टू सबमिटेड, काही लोकांचे SMS व्हेरिफिकेशन पेंडिंगवर आहे, काही लोकांचे व्हेरिफिकेशन डन झालेलं आहे पण त्यांचं इन रिव्ह्यूमध्ये आहे, काही लोकांना तर खूप जास्त लोकांचे जे फॉर्म आहे ते अप्रूव्डसुद्धा झालेले आहे आणि त्यानंतर खूप साऱ्या लोकांचे जे फॉर्म रिजेक्ट झालेलं आहे आणि रिजेक्टचं कारण वगैरे सुद्धा दिलेलं आहे. हे सर्व एरर तुम्ही कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकता हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून या व्हिडिओला पूर्ण पहा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मित्रो, मी तुम्हाला एक वेबसाईट सांगून देतो. तुम्हाला जे आहे सिम्पली तुमच्या गुगलवर जायचं आहे आणि गुगलवर गेल्यानंतर तुम्हाला सर्चमध्ये सर्च करायचं आहे BHARAT भारत MATI भारत माटी. काही या प्रकारे भारत माती सर्च करायचं आहे. पहिल्या नंबरवर तुम्हाला ही वेबसाईट येऊन जाईल. तर मित्र, तुम्हाला या वेबसाईटला ओपन करायचं आहे. आता बघा, ही वेबसाईट ओपन करण्यामागचं कारण काय, तर मित्र या वेबसाईटमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्ही स्टेटस वगैरेच्या म्हणजे जे बिन एरर्स आहे ते कसे सॉल्व्ह करू शकता आणि तुमचा जो अर्ज आहे तो तुम्ही कसे अप्रूव्ह करून ज्या योजनेचा लाभ घेऊ शकता हे पूर्ण या आर्टिकलमध्ये दिलेलं आहे. तर बघा, वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे आणि इथे काय करायचं आहे, तुम्हाला सर्च करायचं आहे लाडकी बहीण योजना लिस्ट. बघा, लाडकी बहीण योजना लिस्ट असं लिहायचं आहे आणि इथे सर्चचं ऑप्शन दिलं आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्लिक करसान का या प्रकारचा आर्टिकल तुम्हाला भेटून जाईल. हे बघा, सॉल्टचं ऑप्शन असं लिहून असेल आणि इथं लाडकी बहीण योजना स्टेटस चेक असेल. या आर्टिकलला ओपन करायचं आहे. त्यानंतर जसं तुम्ही ओपन करसाल काही या प्रकारचं ऑप्शन येईल. आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे, वरती 3 लाईन, आता ही वेबसाईट हिंदीमध्ये आहे तर तुम्हाला याला मराठीत करायचं आहे. 3 डॉटवर क्लिक करून ट्रान्सलेटच्या ऑप्शनवर क्लिक करून द्या आणि तुमचं जे आहे मराठीमध्ये इथे ट्रान्सलेट होऊन जाईल. तर बघा मित्र, आता तुम्हाला मी पूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला याच्यावर मिळून जाईल. तुम्हाला फॉर्मची लिंक पाहिजे असेल, PDF पाहिजे असेल, GR पाहिजे असेल तर सगळं तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर आता बघा, सगळ्यात पहिले जे आहे तुम्हाला मी स्टेटस जे सांगून देतो, स्टेटस तुम्हाला कुठून चेक करायचं आहे, माझी लाडकी बहीण योजनाचं जे ॲप आहे नारी शक्ती दूत ॲप, ते तुम्हाला सगळ्यात आधी ओपन करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज ऑप्शनमध्ये तुम्हाला हे जे आहे तुम्ही जे तुमच्या योजनेचं जे स्टेटस जे चेक करू शकता. तर सगळ्यात आधी बघा, तुम्हाला येईल लाडकी बहीण योजना स्टेटस अप्रूव्ड. आता अप्रूव्ड याचा अर्थ काय, याचा अर्थ असा की तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे आणि तुमचा अर्ज योजनेसाठी स्वीकार झालेला आहे आणि लवकरच लाभार्थी महिलेला योजनेअंतर्गत रक्कम मिळण्यास सुरुवात होईल. तर हे आहे मित्र, जर तुमचं स्टेटस अप्रूव्ड असेल तर तुम्हाला जे आहे लवकरच योजनेचा लाभ मिळणं सुरू होणार आहे. त्यानंतर मित्र हो, तुम्हाला काही ह्या प्रकारचा एरर येत असेल, SMS पेंडिंग व्हेरिफिकेशन पेंडिंग. आता याचा काय अर्थ होतो बघा, याचा अर्थ असा की तुमचा अर्ज अद्याप पडताळणीसाठी पाठवला गेला नाही आहे, म्हणजे चेकिंगसाठी गेलेला नाही आहे आणि त्यामुळेच तुमचा जो आहे अर्ज चेक नाही झाला आहे. त्यामुळेच तुम्हाला व्हेरिफिकेशनद्वारे म्हणजे एक तुम्हाला मेसेज येईल, त्या मेसेजद्वारे तुमचा अर्ज सबमिट झाला आहे असं तुम्हाला व्हेरिफिकेशन देण्यात नाही आलेलं आहे, म्हणून तुम्हाला हा एरर येतो. तर याच्यासाठी तुम्हाला काहीच करायची गरज नाही. तुम्हाला काही काळ वेट करावा लागेल आणि त्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला एक SMS येऊन जाईल व्हेरिफिकेशनचा आणि त्यानंतर तुमचा फॉर्म इन रिव्ह्यूमध्ये जाईल आणि त्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट झाला, इन रिव्ह्यूमधून तुमचा फॉर्म जे आहे स्वीकार केला जाईल. त्यानंतर मित्र, तिसऱ्या स्टेजमध्ये येते व्हेरिफिकेशन डन पण इन रिव्ह्यूमध्ये. आता तुमचं या स्थितीमध्ये काय असते, तुम्हाला SMS मिळालेला असतो योजनेच्या अंतर्गत की तुमचा फॉर्म जो आहे स्वीकार करण्यात आलेला आहे, पण तुमचा फॉर्म स्वीकार पूर्णपणे करण्यात येत नाही. तुमचा फॉर्म जो आहे इन रिव्ह्यूमध्ये जातो, म्हणजे चेकिंगसाठी जातो. यामध्ये तुमचे डॉक्युमेंट चेक होते, योजनेसाठी पात्र आहे की नाही ते चेक होते आणि त्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे मित्र हो अप्रूव्ड करण्यात येतो. तर इन रिव्ह्यूचा हा अर्थ आहे. त्यानंतर मित्र खाली थोडंसं स्क्रोल करा, त्यानंतर तुम्हाला एक या प्रकारचा ऑप्शन आहे SMS व्हेरिफिकेशन डन, म्हणजे तुम्हाला व्हेरिफिकेशनचा SMS मिळालेला आहे पण तुमचं इन पेंडिंग टू सबमिट, म्हणजे याचा अर्थ आणि हा सगळ्यात जास्त लोकांना एरर येत आहे. तर हा एरर काही खूप मोठा एरर नाही आहे, यासाठी तुम्हाला फक्त काही काळ वेळ करावा लागेल. कारण माहिती आहे का मित्र, लाखो असे अर्ज भरण्यात आलेले आहे आणि त्यामुळे माहिती आहे का प्रत्येक अर्ज चेक करणे जे आहे एकाच वेळी ते शक्य नाही आहे. म्हणून काय होतं की तुमचं जे आहे फॉर्म इन पेंडिंग टू सबमिटेड या स्थितीमध्ये जातं आणि त्यानंतर तुमचा फॉर्म इन पेंडिंगमध्ये जाईल आणि त्यानंतर इन रिव्ह्यूमध्ये जाईल आणि इन रिव्ह्यूनंतर तुमचा फॉर्म अप्रूव्डमध्ये जाईल आणि अप्रूव्ड झाल्यानंतर तुम्हाला जे पैसे मिळणं सुरू होईल. तर तुम्हाला काहीच करायचं नाही आहे, तुम्हाला इथेच थांबायचं आहे आणि त्यानंतर
15-20 दिवस तर नाही म्हणता येत, 3 ते 4 दिवसामध्ये जे तुमचा फॉर्म इन रिव्ह्यूमध्ये जायला पाहिजे. जर नाही गेला तर तुम्हाला फॉर्मला पुन्हा सबमिट करायचा आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला खाली यायचं आहे. आता बघा, स्थिती नाकारली, पुन्हा अर्ज करा. आता हा जर एरर तुम्हाला येत असेल तर याचे मित्र हो 4 ते 5 कारण असतात. आता ते कारण कोणते ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिले तुम्हाला जे आहे ना, जर या प्रकारचं जर काही ऑप्शन आलं असेल तर तुम्हाला खाली व्ह्यू रिझन म्हणून एक बटनसुद्धा मिळतं. तर तुम्हाला त्या व्ह्यू रिझन बटनवर क्लिक करायचं आहे आणि का बरं तुमचा अर्ज अस्वीकार झालेला आहे ते जाणून घ्यायचं आहे आणि ते सॉल्व्ह करून तुम्हाला जे आहे हे करायचं आहे. तर आता बघा, काही या प्रकारचं असेल सर्वे रिजेक्शन रिझन, यामध्ये काय होत आहे की मुख्य खूप सारे लोक असे करत आहे की त्यांना काय करताय, आपलंवालं मतदान कार्ड देत आहेत, पण मतदान कार्डचा फक्त पुढचाच भाग जो आहे नारी शक्ती दूत ॲपमध्ये अपलोड करत आहे, म्हणून हा एरर खूप जास्त लोकांना येत असेल. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे की मतदान कार्ड जेव्हा तुम्ही अपलोड करता तेव्हा त्याचा पुढील आणि मागील दोन्ही साईडचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि पुन्हा फॉर्मला सबमिट करून द्यायचा आहे. हा एरर जर तुम्हाला आला असेल तर ठीक आहे. नाही तर माहीत आहे का मित्रो, खूप साऱ्या लोकांना हा एरर येत आहे. आधार कार्ड मतदान कार्डची दुसरी बाजू जोडा, पत्ता नमूद नाही. याचा अर्थ असा की तुमच्या आधार कार्डवर आणि किंवा मतदान कार्ड जे तुम्ही दिलेलं आहे त्यावर जो पत्ता आहे तो तुम्ही नारी शक्ती दूत ॲपमध्ये जो पत्ता दिलेला आहे त्यामध्ये सेम म्हणजे सारखा पत्ता नाही आहे. आधार कार्डमध्ये दिलेला आणि नारी शक्ती दूत ॲपमध्ये दिलेला पत्ता हा सारखा नाही आहे. तर तुम्हाला फॉर्म एडिट करायचा आहे. आधार कार्डमध्ये जो पत्ता दिलेला आहे, मतदान कार्डमध्ये जो पत्ता दिलेला आहे तोच तुम्हाला तिथे भरायचा आहे आणि आधार कार्ड आणि मतदान कार्ड याची समोरची साईड आणि मागची साईड दोन्ही साईडचे फोटो काढून तुम्हाला अपलोड करायचे आहे. त्यानंतर मित्र तिसरा एरर काही या प्रकारचा येऊ शकतो. कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखपेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र अथवा पिवळे केशरी रेशन कार्ड जोडले नाही. आता खूप सारे लोक काय करत आहे की डिजिटली जे रेशन कार्ड मिळते तेच अपलोड करत आहे, तिथे ते खूप मोठी चुकी करत आहे. बघा, जर तुमच्याजवळ उत्पन्नाचा दाखला नसेल तर नवीन GRमध्ये म्हणजे योजनेच्या GRमध्ये काही चेंजेस करण्यात आलेले आहे ज्याद्वारे तुम्ही पिवळे किंवा केशरी रंगाचे राशन कार्ड जोडू शकता. पण त्यासाठी मित्र तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे राशन कार्ड आहे ते त्याचं जे पिवळं आणि केशरी कलरचा जो आहे तो कलरसुद्धा आला पाहिजे आणि जे समोरून आणि मागून दोन्ही साईडनं तुम्हाला जे आहे त्याचा फोटो काढायचा आहे, ठीक आहे, आणि त्या पद्धतीने तुम्हाला अपलोड करायचा आहे. हा एरर तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल. त्यानंतर बघा, आधार कार्ड दोन्ही बाजाने टाकावे फोटो. याचा अर्थ काय? आधार कार्डचा जो आहे खूप लोक पुढच्याच साईडनं फोटो काढताय, मागच्या साईडनं अपलोडच नाही करताय, त्यामुळे हा एरर येत आहे. खूप मायनर असे प्रॉब्लेम्स आहे, एरर्स आहे, हे मात्र तुम्हाला चेंज करायला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर बघा, स्टेटस डिसअप्रूव्ह. जर एरर तुम्हाला आला असेल तर तुम्हाला तत्काळ नवीन अर्ज करायचा आहे. पुन्हा ज्या पद्धतीने तुम्ही सुरुवातीला फॉर्म भरला होता त्याच पद्धतीने माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा फॉर्म भरायचा आहे, तेव्हाच कुठे तुमचा मित्र हा जो आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. बघा, ही ज्या इन डिटेलमध्ये माहिती मी दिलेली नाही, ही वरवरची माहिती आहे आणि जर तुम्हाला इन डिटेल माहिती पाहिजे असेल या योजनेची तर हे आर्टिकल कशा प्रकारे शोधायचं मी सांगितलेलं आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही जाऊन आपल्या पद्धतीने चेक करू शकता. तर मित्र, या व्हिडिओमध्ये बस इतकंच. आपण भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.